आज आहे मकर संक्रांतीचा दिवस, म्हणून आज मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये मकर संक्रांतीचं महत्त्व सांगणार आहे। मकर संक्रांतीसाठी नैवेद्याला मी आज बनवल्या आहेत पुरणपोळ्या। पुरणपोळ्या बनवायच्या म्हटलं की हे माझं पिटुकलं नेहमीच मला मदत करतं। मस्त अशा पुरणपोळ्या बनवून झाल्यानंतर आम्ही सगळ्याजणी गेलो मंदिरात हळदी कुंकवासाठी। मंदिरात गेल्यानंतर सर्वप्रथम मी गणेशाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतलं। मकर संक्रांतीच्या सणापासून सूर्याच्या उत्तरायणाची सुरुवात होते। या सणापासून शुभ काळाचा आरंभ होतो असं मानतात। या दिवसापासून थंडी कमी होऊन दिवस मोठा होतो। या दिवशी तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हटले जाते। जसे दानधर्म आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यामुळे पुण्य मिळते, तसेच शनिदेव आणि सूर्यदेव यांच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे। हा सण शेती आणि निसर्गाशी जोडलेला असून शरीराला उष्णता देणारे तीळ आणि गुळ खाण्याची परंपरा आहे। या दिवसापासून सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, जो अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देतो। याला उत्तरायण म्हणतात, जो शुभ मानला जातो। महाभारतानुसार भीष्म पितामह यांनी याच दिवशी देहत्याग केला होता, म्हणून पितरांच्या शांतीसाठी जलांजली दिली जाते, म्हणून याला पितरांचा काळ असंही म्हटलं जातं। त्याचबरोबर सूर्यदेव आणि शनिदेवाच्या मिलनाचा हा दिवस असतो, जो ज्योतिषशास्त्रानुसार महत्त्वाचा मानला जातो। नवविवाहित मुलींसाठी सुद्धा हा सण एक महत्त्वाचा सण असतो। त्याचबरोबर मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत लहान मुलांचे बोरन्हाण केले जाते। त्यांना हलव्याचे दागिने घालून त्यांचं औक्षण करण्याची प्रथा आहे। या दिवसापासून हिवाळ्याची थंडी कमी होऊन दिवस मोठा होऊ लागतो आणि रात्र लहान होते, ज्यामुळे निसर्गात सकारात्मक बदल होतात। तीळ आणि गुळ शरीराला ऊर्जा आणि उष्णता देतात, जे हिवाळ्यात आवश्यक असते। अशा प्रकारे मकर संक्रांतीच्या सणाला एक धार्मिक आणि नैसर्गिक असे महत्त्व आहे। तुम्हाला कशी वाटली ही माहिती आणि हा मिनी व्लॉग नक्की सांगा आणि आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।